श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना खरं जीवन आपण जगणं विसरलोय का, याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण मोबाईल आल्यापासून आपण बोलणं विसरलोय, दारामध्ये गाडी आल्यापासून चालणं विसरलोय, एअर कंडिशन घरामुळं झाडाचा गारवा विसरलोय, कॉन्क्रीटच्या आणि डांबरी रस्त्यामुळं मातीचा वास घेणं विसरलोय. मनालाच इतकं श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलोय. कच कड्याची नाती जपताना खरं प्रेम विसरलोय. पैसे कमावता कमावता माणसाची किंमत विसरलोय. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळं सौंदर्य पाहणंही विसरलोय. आणि कृत्रिम सेंटच्या वासामुळं फुलांचा सुगंधही विसरलोय. श्रोते हो, फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलोय. पॉप रॉकच्या दंदनाटात संगीत समाधी विसरलोय. स्वतःचे तुंबडे भरताना दुसऱ्यांचा विचार करणं विसरलोय. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं विसरलोय. उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलोय. साधनासारखं विनोदही कृत्रिम खळखळून हसणं विसरलोय. आणि श्रोते हो, हसणं विसरल्यामुळं खरं जीवन जगणंच विसरलोय. क्षणभंगूर मृगाजळा मागं धावताना आयुष्याचा खरा आनंद विसरलोय. श्रोते हो, नक्की याचा विचार करणं गरजेचं आहे आणि नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालणं. कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसताही येत नाही. बाहेरच्या एखाद्या गोष्टीचा राग व्यक्त करण्यासाठी पत्नी हे आपल्याला हक्काचं व्यासपीठ वाटतं. ते वाटू नये. प्रेयसीच्या प्रेमात दोन्हीला आग लावण्याची भाषा करणारे पत्नीला साधा गॅस सुद्धा पेटवून देत नाहीत. कधी नवऱ्यानं झुकावं, कधी बायकोनं झुकावं. एकमेकांच्या समजूतदारीतूनच प्रत्येक घर टिकावं. बायकोच्या कष्टाची दखल घेणारा तो नवरा आणि नवऱ्याच्या छोट्या मोठ्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी ती बायको. हे गणित छान समलं की भले भले संसार सुखी होत असतात. आपल्या काळजीपोटी आपली पत्नी आपल्याला फोन करत असते, पण आपल्याला वाटतं ती किती किर्र करते, पण तसं नसतं. जन्म हे गणित आहे, लग्न ही एक बेरीज आहे, मुलं ही गुणाकार आहेत, संसार हा भागाकार आहे, जीवन ही वजाबाकी आहे आणि मृत्यू हे त्याचं उत्तर आहे. कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी वडिलांचा त्याग हा कोणाच्याही लक्षात येत नाही. नेहमी आपल्या वडिलांचा आदर करा. गुलाब देण्यापासून ते कोथिंबीर आणून देण्याचा प्रवास म्हणजे खरं प्रेम. प्रेयसीवर सर्वजणच लिहितात, पण खरी प्रेयसी असलेल्या पत्नीवर कोणीही जास्त लिहित नाही. प्रेम करून संसार थाटा, पण एखाद्याचा थाटलेला संसार मोडून प्रेम करू नका. संसार म्हणजे काय असतं? कधी दोन मनांचं मिलन असतं, तर कधी दोन जीवांचं भांडण असतं. एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं. संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं. स्त्रीने जर काही करायचं ठरवलं तर ती आपला संसार सुखाचाही करू शकते. नाहीतर
ती संसाराची राख सुद्धा करते. एकीकडं एखाद्याचं वाटोळं करायचं, एखादा संसार बर्बाद करायचा, आणि दुसरीकडं स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून देवदर्शन करायचं. पण जेव्हा एखाद्याचं वाटोळं करतो, एखाद्याचा संसार मोडतो, तेव्हा उद्या स्वतःवर तीच वेळ येत असते. परिस्थिती ही ओढाताणीची असली तरी समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीच काही कमी पडत नसतं. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल. मेहनत केली तर धन मिळेल, संयम ठेवला तर काम होईल, गोड बोललं तर ओळख होईल, आणि आदर केला तर नाव होईल. समजून घेणारी व्यक्ती सोबत असली की आयुष्य मन मोकळेपणानं जगता येतं. तुम्ही 10वी नापास असा, पदवीधर व्हा, PhD करा, डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा, किंवा तुम्ही शाळेतही जाऊ नका, शेवटी लोक हेच विचारतात की तू किती पैसे कमावतो, आणि त्यानुसार त्याला वागणूक दिली जाते. ही या जगाची हीच वास्तविकता आहे. म्हणून पैसा कमवा. दुःख हे सगळ्यांच्या आयुष्यात आहे, पण त्या दुःखातही रामकृष्ण हरी म्हणता आलं पाहिजे. जे पेराल तेच उगवत असतं. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचं दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढं मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब हा द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार, आणि हाच सिद्धांत आहे. लिहिणाऱ्यानं हे लिहिलंय की पैसा बरोबर नेता येत नाही, पण हे लिहिलं नाही की जगण्यासाठी त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरंच काही देतो, पण तो त्यांची साथ कधीच देत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधीच चांगलं होत नसतं.